नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण आमच्या टेरेस गार्डनचे अपडेट घेत आहे. आपण कटिंगने जे जेट प्लांट लावले होते ते सर्व जेट प्लांट देखील जगलेले आहेत. तसेच ॲडिनियमची शीट पण आपण लावले होते ते आता सर्व जगलेले आहेत. आणि त्या शीटपासून जे रोप तयार झाले, झाड तयार झाले होते त्यांना देखील आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे. तसेच काही झाडांना या प्रकारे आपल्याला शेंगा दिसत आहेत. या शेंगातील बारीक बी असतात, शीड असते, त्याच्यापासून अजून आपण ॲडिनियमची झाडे तयार करणार आहे. पावसाळा झाल्यानंतर त्याच्यावरती आपण कलम देखील करणार आहे, तर ते पण आपण तुम्हाला दाखवू. तशी जे आपण स्नेक प्लांटची कटिंग लावली होती ती सर्व स्नेक प्लांटचे कटिंग देखील जगलेले. आपण टाकाऊपासून टिकाऊ जे आपल्या घरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे असतात त्याच्यामध्ये सर्व झाडं आपण लावलेली आहे. तर आता पावसाळा चालू झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी आपण दरवर्षी काय करतो ते आपल्याला झाडांची लागवड करण्यासाठी आपण माती तयार करून घेत असतो. याचा फायदा काय होतो तर आपल्याला सारखं चिखलामध्ये हात घालण्याची गरज देखील पडत नाही. आणि जी माती असते ती चांगली प्रकारे कंपोस्ट तयार केलेली असल्यामुळे ते आपल्या झाडांची वाढ देखील चांगली होते. तसे आपण जे कटिंगपासून वगैरे झाडे लावतो त्यांची देखील वाढ चांगली होण्यास मदत होते. त्याच्यासाठी आपण दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माती तयार करतो. माती तयार करण्यासाठी आपण काय करतो तर आपल्या शेतातील लाल माती, तसेच शेणखत, घरातील सर्व टाकाऊ पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये पालेभाज्या, तसेच आपले कांद्याचे टरफरं किंवा लसणाचे टरफरं, तसेच आपल्या घरातील चहाची पावडर, तसेच अंड्याचे जे वरचे टप्पर असतात ते देखील आपण त्याच्यात टाकतो. ते देखील चांगल्या प्रकारे खत म्हणून देखील याचा वापर होत असतो. या प्रकारे आता आपण तयार केलेलं आहे. तसे आपल्या नदीतील माती आणलेली आहे, तसे बारीक वाळू देखील आपण याच्यात टाकलेले आहे. त्याच्यामुळे कसं होतं, वाळू टाकल्यामुळे पाणी चांगल्या प्रकारे ड्रेनेज होण्यास मदत होते. आता हे सर्व आपण माती एकजीव केलेली आहे आणि आता ती पोत्यामध्ये भरतो. म्हणजे आपल्याला ती पूर्णपणे पावसाळ्यामध्ये याचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर देखील करता येतो आणि आपण वेगवेगळे झाडे देखील लावण्यास मदत होते. त्याच्यामुळे आपले सर्व झाडे जगण्यास मदत होतात आणि चांगल्या प्रकारची कंपोस्ट माती तयार होते. ही दरवर्षी आपण पावसाळ्याच्या आधी करत असतो. तसेच आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो नक्की एकदा कमेंटमध्ये कळवा. तसेच या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे अशीच नवीन माहिती आम्ही आपल्याला शेअर करू. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये. बाय.